एक बहिरा होता काय, त्याला टेंट मध्ये नेला. आम्हाला नाही माहिती ते बहिरा होता काय होता. 4-5 जण घेतले आम्हाला टेंट मध्ये. ते नाही का कानात ना ते काय तर फिरवतात असं कानाचे कागद धरून. आणि एक जण माग एकदम हळू आवाजात बोलतो आकडे 23, 24, 22 काय पण असू दे. आणि आपण ते हे करायचं रिपीट करायचं. मग ते आलं बरं का ते पोरग आलं, बसलं डायरेक्ट उभं केला त्याला. त्या मागच्याने अजून चालू पण केलं नव्हतं त्या उस्तादने, त्या शिपायाने. तो डायरेक्ट झाला चालू 5, 10, 24 असल्याशिवाय दिल्या. म्हणला बेशुरू तो 2 ठोकं टाकली. म्हणला बहिराई म्हणला ये. मेडिकलला त्याला लय मजा यायची. पेपर नाही दिलं ना मी गेलो पेपरला तर काय नाही बाबा. 1-2 तास असे बसून ठेवायचे. 3ऱ्या तासाला पेपर चालू व्हायचा. आणि 1 तास कधी जायचं काय कळतच नव्हतं. मेडिकलला पण लय माहिती उघड्या नागड्या करून कार्यक्रम व्हायचा. पण आहे ना ग्राउंड बिउंड भरती नाही का, डॉक्युमेंट चेकिंग म्हणजे ग्राउंड, मेडिकल आणि डॉक्युमेंट हे सगळं एकदम परफेक्ट म्हणजे घेणं आहे ना फक्त आपलं आर्मीवालेच करतात एकदम. 12ला रात्री 12ला चालू सकाळी 7ला ग्राउंड सुनसान सपाट. रात्री कधी 12ला करतील कधी करतील माहित नाही. रात्री कधी नाही डॉट 12ला चालू नाही 12ला करू दे, नाही तर त्याच्या थोडं लेट पण करू शकतात त्यापेक्षा. आपण सकाळी 7च्या आधी सकाळी ओझायच्या आधी गबाळ गुंडाळून गायब अख्खा ग्राउंड खाली. त्यांचे टेंट वेंट सगळं उचलून ते निघून जातात. मग काय. आणि ह्याने जो सांगितला त्याच्यावर मला एक किस्सा आठवला. नगरला गेलतो काय मी, आणि शितला पुण्यातला मित्र आहे त्याला घेऊन गेलतो 2 व्हीलरवर. नगर म्हणल्या हिताचे ना, मग गेलतो तिथं रिलेशनचीच होती. तिथं गेलो आणि सकाळी होतं रिपोर्टिंग. मग आज संध्याकाळी गेलो जाऊन तिथं कुठं आता तिथं जवळपास हेच नव्हतं, रूम बीम राहायचे. कुठं राहायचं म्हणलं आता सगळी पोरं जनता माहिती जनता जनार्दन कुठं असते. मग आम्हीच असे ना अशा एका झाडाखाली आम्ही पण झोपलो तिथं. असं पावसाचं वातावरण होतं पण असं कन्फर्म नव्हतं की होईल. बहुतेक थंडी का काहीतरी होतं, थंडी पण होती आणि पाऊस आहे ना थोडं पडत होतं. आम्ही रात्री झोपलोय तेव्हा तर नव्हता पाऊस. रात्री जे चालू झाला आम्ही एकदम नाही का तुटक असे 1च जण झोपणार त्याच्यात एवढंच होतं. पण आम्ही त्यात 2 जण झोपलो होतो. आणि त्यात आहे ना 1 जण तिसरा आला. तो कुठला आहे काय आहे आम्हाला काही माहित नाही. रात्री आलाय किती वाजता आलाय. डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक केली आमच्या ह्याच्यात. डायरेक्ट आमच्या ह्याच्यात झोपलाय घुसून. आमचा अंगाव नाही का ओढून घेतलंय त्यांनी. ते आख्या म्हणून मित्र होता तो उठला म्हणला ही म्हणला राजा कोणी म्हणलं काय माहिती बाबा. म्हणलं झोपला तर झोपू द्या म्हणलं. झोपले बिबले. सकाळी उठलो आम्ही. सकाळी उठून फ्रेश बिश होऊन आल्यावर आम्ही जाऊन आलो तर तो तिथंच होता तो गडी. आणि आम्ही त्याच्या भरावशावर सोडून गेलतो ते हातरून बितरून. मग आम्ही जाऊन आल्याच्या नंतर आम्हाला म्हणतोय हे चल ना बे संडासला चल ना बे. काढल्याची वाटतं बहुतेक असला डोकं खायला लागला. म्हणलं हे बाबा म्हणलं पै तू काही येऊ नको म्हणलं आमच्या मध्ये तू जा म्हणलं तिकडं. आम्ही केला त्याला लांब. तिथनं आत गेलो. आत गेल्यावर आहे ना तिथं ह्याने जास्त सांगितलं आता तसंच विषय झाला माझा. तिथं सगळी काउंटिंग चालू होती पोरांची. तिथं काउंट वगैरे ते पर्ची बिरची सगळं लिहितात. ते पर्चे लिहिले होते. त्या पर्चेमध्ये ना मी ज्या ट्रूप मध्ये माझं नाव होतं ना त्या ट्रूप सोडून मी दुसऱ्या ट्रूप मध्ये जाऊन बसलो होतो. शपथ फटो आटमला दुसऱ्या ट्रूप मध्ये जाऊन बसलोय. आणि तो नाव घेतोय तिकडं. तो ट्रूप रेडी होऊन रोडवर जाऊन बसलाय तो म्हणजे आत जाण्यासाठी. आणि मी इकडं मागच्या ट्रूप मध्ये बसलोय ज्याच्यात माझं नावच नाही. आणि तिकडं काउंटिंग मध्ये एक माणूस मिसिंग आहे. मग असलं डोकं फिरलं त्या उस्तादचं. मला नाव बिव घ्यायला लागला वरडायला लागला. आणि माझी असली फाटली नंतर कळाल्यावर म्हणलं आता काय करू. आता पर्यायच नव्हता माझ्याकडं. मी केला हातवर. मी जे म्हणलं असा हातवर केला. आला सन दिली ठेवून 2-4 अशा 2-4 ह्याच्यातच ना असा करंट आला. कान बिल लाल घाबरावा. लय खतरा घालतात भाई. नाद करा पण त्यांचा नका करू. आर्मीवाल्यांचा नाद नाही करायचा.